आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती भारतातील ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यावरती लक्ष असतं आणि जर ही घडामोड किंवा तसं अपडेट हे डिफेन्स क्षेत्रातलं असेल तर पाश्चिमात्य देशांचे कान लगेच टवकारले जातात। मित्रांनो, अशीच एक खबर येत आहे, याची पुष्टी देखील झालेली नाही, परंतु त्या दिशेने दोन्ही देशाने म्हणजेच रशिया आणि भारताने पाऊल उचलण्यास काम चालू केलं आहे। त्याचबरोबर याच कामासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन भारताचा दौरा करणार आहेत असं देखील सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, ही डील आहे सुखोई 57 या जनरेशन 5च्या विमानासंबंधीची। मित्रांनो, आपली वायुसेना सध्या आपल्या वायुसेनेमध्ये रफाईल हे सर्वात ताकदवर विमान आहे आणि त्याच्यानंतर 5व्या पिढीचं विमान हे सुखोई 57 रशिया आपणास देणार आहे आणि या संबंधीची डील लवकरच भारत आणि रशिया यांच्यामध्ये साईन देखील होणार आहे हे देखील सांगण्यात येत आहे। मित्रांनो, 84 सुखोई 57 विमान हे भारतात आणले जाणार आहेत, त्याची डील होणार आहे। या विमानाची खासियत लक्षात घेतली तर हे स्टेल्थ टेक्नॉलॉजीचं विमान असून 5व्या जनरेशनचं विमान आहे आणि यामध्ये जे काही इंजिन लावलेलं आहे ते इंजिन अमेरिकेच्या ब्रेटवेल्थ इंजिनपेक्षा देखील 170 यन एवढ्या ताकदीचं जास्त हे इंजिन असणार आहे। मित्रांनो, ही खबर बाहेर पडताच अमेरिकेमध्ये खळबळ उडाली आहे आणि भारतावरती दबाव बनवण्यास चालू केला आहे। एक ऑफिसर पीटर नवारो म्हणत आहे की भारताने अशा पद्धतीचं डील करताना विचार केला पाहिजे। भारताने जर अशा पद्धतीची डील केली काटसा कानून लागेल आणि काटसा कानून मध्ये त्या कायद्यामध्ये बसून भारतावरती निर्बंध देखील लावले जातील। भारताला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं जातं, भारतीय लोकांसाठी जो काही व्हिसा अमेरिका इश्यू करतं ते देखील बंद करण्यात येईल। मित्रांनो, S-400 ही डिफेन्स सिस्टीम घेताना देखील अमेरिकेनं अशाच पद्धतीचा दबाव भारतावरती आणला होता। काटसा कानूनची देखील भीती त्यावेळेस दाखवली होती, परंतु त्यावेळेस देखील भारताने न जुमानता S-400 ही डिफेन्स सिस्टीम रशियाकडून घेतली आणि या डिफेन्स सिस्टीमचा सध्या भारताला किती फायदा होतोय हे मागील भारत आणि पाकिस्तान यांच्या छोट्याशा युद्धामध्ये आपण पाहिलं आहे। भारत आपली ताकद वाढत आहे, आपल्या सीमा सुरक्षित करत आहे, आपल्या तिन्ही दलाची आणि विशेष करता एअर फोर्सची ताकद वाढवण्यास भारत नेहमीच अग्रेसर आहे आणि त्या दृष्टीचे पाऊल देखील उचलत आहे। मित्रांनो, यामध्ये अमेरिकेला राग आहे ते म्हणजे अमेरिकेचे काही विमानं भारताने मध्यंतरीच्या काळामध्ये त्या संबंधीची डील देखील नाकारली आहे। F-35 हे 5व्या जनरेशनचं विमान अमेरिका भारताला देऊ इच्छित होता, परंतु त्याला भारताने स्पष्ट नकार दिला। मित्रांनो, अशा पद्धतीची डील आपण रशिया सोबतच का करतोय हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। तसं पाहता रशिया हा आपला टाइम टेस्टेड मित्र आहे, सुरुवातीपासूनच हा आपला जवळचा मित्र आहे आणि कोणत्याही संकटामध्ये रशिया कुठलाही विचार न करता भारतासोबत एकदम खंबीरपणे उभा असतो। ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आणखीन एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस रफाईल हे विमान आपण वापरत होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे लावण्यासाठी त्या संबंधीचा कोड हा फ्रान्सने भारताला दिला नव्हता। त्या संबंधीची रिक्वेस्ट केली असता देखील त्यांनी नाकारलं होतं। म्हणजेच रफाल तुम्हाला वापरायचा असेल तर आम्ही बनवलेली क्षेपणास्त्रे तुम्ही वापरा, त्याचा ऍक्सेस कोड हा फ्रान्सने दिला नव्हता। या उलट सध्या रशिया तर आपल्याला विमान देतच आहे, त्याचबरोबर त्याची टेक्नॉलॉजी देखील ट्रान्सफर करत आहे। या विमानाच्या इंजिनची जी काही प्रणाली आहे आणि त्याची सर्व सिस्टीम तो भारताला देत आहे। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये भारत या विमानावरती भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र ब्रह्मोस्त्र देखील लावून तो डागू शकतो। म्हणजेच या ज्या काही टेक्निकल अडचणी होत्या या सर्व टेक्निकल अडचणी दूर होतात। म्हणजेच कुठल्याही पद्धतीचा प्रतिबंध किंवा कुठल्याही पद्धतीची आट ठेवून रशिया आपल्यासोबत डील करत नाही,
ही देखील अतिशय महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिकेच्या बुडाला मिरची यामुळे लागते की रशियाची टेक्नॉलॉजी आणि रशियाची डिफेन्स सिस्टम ही जगामध्ये एक ट्रस्टवर्दी आणि ताकदवर म्हणून ओळखली जाते. आणि तीच सिस्टीम, त्याच पद्धतीची विमानं, तीच डिफेन्स सिस्टीम आता भारताकडे असणार तर आहेच, त्याचबरोबर त्याची टेक्नॉलॉजी देखील रशिया आपल्याकडे ट्रान्सफर करणार आहे. ब्रह्मोस्त्र हे रशिया आणि भारत या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेले क्षेपणास्त्र आहे आणि याची टेक्नॉलॉजी देखील रशियाने भारताला दिलेली आहे. आजपर्यंत भारतासोबत ज्या ज्या देशांच्या डिफेन्स डील झाल्या त्यामध्ये त्या देशांनी फक्त भारताला त्या संबंधीची वस्तू म्हणजेच विमान, क्षेपणास्त्र असेल ते दिलं आहे, परंतु त्याची टेक्नॉलॉजी भारतामध्ये ट्रान्सफर केलेली नाहीये. या संपूर्ण डीलमध्ये भारताला रशियाची टेक्नॉलॉजी तर भेटेलच, याचबरोबर हे सर्व विमानं देखील भारताला भेटणार आहेत. येत्या 2-3 महिन्यामध्ये पुतीन अगदी याच कामासाठी भारताचा दौरा करणार आहेत अशी देखील बातमी येत आहे. मित्रांनो, पाश्चिमात्य देशांना भारताचं वाढतं वर्चस्व कधीच खपलेलं नाहीये, खपणारही देखील नाहीये. त्यामुळे अमेरिकेच्या बुडाला आग लागत आहे. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.